हे अरे उठ बाबा. मी नाही उठणार, मला नाही यायचं जा. अरे काही अड्यावादी करतोय तू. हे बघ आज तुझी सोयरीक बघायची म्हणजे बघायची. आज तुझी बघायची, आज तुझी बघायची. ही का मला पहिली वेळ आहे का माझ्या ऐकायची? अरे तसं नाही बाबा, यावेळी फायनल म्हणजे फायनल करून टाकणार आहे. आणि काय उद्योग केला मी दरवेळी? काहीच नाही करीत ना तू. तू काहीच करीत नाही, कसलाच उद्योग करीत नाही. हा मला एक कळत नाही, तू मला पोरगी बघायला नेतो का तुला तुला बघायची असते, मला हेच कळत नाही. म्हणजे तू माझ्यासाठी काही ती नवीन आई बघतो काय? अरे तसं नाही बाबा. मग कसं आहे? कसं आहे माहितीये का, आता गुळ म्हणल्यावर मुंग्या थोड्या लागणारच. मी माणूसच गुळ चटे, त्याला काय करायचं आता? अरे तूच मुंगा आहे मोठा, तूच लागत इकडे तिकडे गुळाला. अरे नाही बाबा, तो काय बी कसं बोलतो मला. दादा तुला आता मी ह्या वेळेस सांगतो बरं का, आणि परत सांगणार नाही. यावेळेस माझं लग्न जमलंच पाहिजे, जमलं म्हणजे झालंच पाहिजे. अरे सारे लोक मला नाव ठेवायला लागलेत माहिती का? काय आणि तू काय बिगर लग्नाचं जाशी का असोवर जिथं जातं तिथं तुझ्या बापच लाय ना तू त्याच्यावर. तसं नसतंय बाबा. काय होतं माहिती का, मी फक्त आपलं आपुलकीने थोडीफार चौकशी करतो, थोडी माहिती काढतो, थोडं कालनं वरनं न्याळून बघायला लागतंय घरदार. ही तुझी आपुलकी. हा बरं, म्हणजे तिकडं सूर्य बघायला तर तुमचंच गुलू गुलू चालत तिथं, म्हणजे आमचं गेलं तिकडं. हा अरे सोयरी किती कामं अशीच करायला लागते, गोड बोलून. माणसाच्या तोंडात गोडवा पाहिजे. गबास. हे बघ दादा तुला सांगतो मी, गोडवा पाहिजे मला चांगलं माहितीये. तुला काय माझं लग्न होऊन द्यायचं नाही काय? अरे मला बाबा तुझंच लग्न करायचंय, दुसरं काय राहिलंय माझ्या आयुष्यात? मग तुझ्या लग्नाचा का विचार करतो तू आता? बस ना. आता माझ्या नाही करत ना बाबा, म्हणलं ना तुला, ह्या बारीने फायनल म्हणजे फायनल तुझं. बघा, आणि या बारीने मला फायनल नाही झाल्यावर कोण म्हणलं? कोण? करणार म्हणजे करणारच. कोणाचं? तुझं. हा माझं. माझ्याबद्दल विचार केलाय का मी कधी? हा नाही ना, कधीच नाही केला तू. कधी केला माझ्याबद्दल? ती माझी आई असती ना आतापर्यंत माझं लग्न झालं असतं. आता कशाला तिची आठवण काढतो सारखी? मी कधी आठवण कमी पडून दिली का तिची? कमी पडून दिले का तिची? इकडे तिकडे बघतो ना मग तिची आठवण भरून काढण्यासाठी. अरे तसं नाही बाबा, चल तुला सांगतो. मग कसं आहे? काय आहे माहितीये का, मला बी वाटतं तुला थोडंफार आईचं प्रेम मिळावं. आता तुला मी जी सोयरीक बघायला चालवली आहे ना, एकदम चांगली माणसं आहेत बघ. हा पण कसं आहे माहितीये का, फायनल करायची ह्यानीच चाललोय मी. फायनलच करायचं. हा आणि आता मला आईची माया नकोय, मला जरा बायकोची माया भेटू दे. आणि मग त्यासाठीच तर चालवलंय ना तुला. हा आज तुझा विषयच मिटून टाकत असतोय बघ मी. बघा दादा, हा, आज फायनल ना. आज फायनल म्हणजे फायनलच. बघतो त्या रामेला ना तूच बोलत होता मला. काय बोलत होता? तू लग्न होऊ शकत नाही, लग्न होऊ शकत नाही. तू अब आपले खोडेल. हा तू अब आपले रंगील. हा, अरे तू पहिल्यापासून असाच चालायचंच. चांगल्या माणसावरच समाज ना चिखल उधळतो. पण तुम्हाला माहिती आहे माझा दादा तसा नाहीये. हे अरे मी साधा भोळा बाबडा गरीब माणूस नाही. तुम्हाला सांगतो ती मानवर करून बघतो का मी कोणाकडे? नाही, अजिबात नाही ना. फक्त काय होतं तुला मला हेच कळत नाही, मला पोरगी बघायला गेलो ते पोरीच्या आईकडेच का बघतो मला हेच कळत नाही. तसं नाही बाबा, परीक्षा तशीच घ्यावी लागती माणसाची. तुला नाही कळणार ती. असं आहे का? हा बरं, अजून किती लांब जायचं दादा? आलंच हे काय, चल. हा चल. मम्मी काय काय कशाला इथं बसायला बोलवले? चांगले झोपले होते मी आतमध्ये. हिडी का खुळी तू? काय? तुला सांगितलं ना काय? पोरं बघायला येणार आहे तुला, जरा नटून थटून बसायचं ना. आज काय अवतार घेऊन बसलीस? पोरं पोरं म्हणजे पोरग बघायला येणार आहे तुला, म्हणजे त्याचा बाप आणि तो येणार आहे, म्हणजे दोघं झाले ना, म्हणून म्हणलं. हा पण मम्मी तू रोजच कोणाला ना कोणाला बोलवती. मला आहे ना आता फार कंटाळा आलाय बाई, रोज रोज मेकअप करायचं आणि रोज रोज आवरून बसायचं. धड झोपही देत नाही. झोपले का लगेच उठ, ये इकडं, पोरगा येणार आहे. कुठं मैत्रिणीकडे गेले का? ये लवकर घरी, पोरगा येणार आहे बघायला. काही झालं का नुसतं पोरगा येणार आहे बघायला, पोरगा येणार आहे बघायला. आणि मग बघायला आल्यावर मी काय म्हणणार आहे? बघायलाच येणार म्हणणार ना. तुला काय प्रॉब्लेम आहे? अगं तुझं लग्न झालं ना, कसं मला बरं वाटन ना, तुझं असं लग्न झाल्यावर तू सुखात नांदलेली. हा तुला बरं वाटल मी इथून गेलेली. मला आहे ना जरा म्हणून तू आहे ना असं सुखच मिळू देत नाही, अशी शांतीच मिळू देत नाही. मला फिरायला जाऊ देत नाही, मला हॉटेलमध्ये जाऊ देत नाही, मला कुठेच जाऊ देत नाही. किती उशीर झाला, ही पाहुणे पण नाही आले अजून, कधी येतात काय माहित. पायल, ए पायल, आवरलं का? अगं काय अवतार आहे तुझा? काय अगं तुला आवरायला सांगितलं होतं ना मी. मम्मी मी झोपले होते ना, काय सारखं आवरलं का आवरलं का? मी नाही आवरणार. अगं मी तुला झोपायला सांगितलं होतं का? आवर म्हणलं, जरा नटून थटून बस जरा. आता मम्मी दुपारच्या टायमाला काय करणार आहे आपण? झोपणार नाही तर कशाला नटायचंय थटायचंय सारखं सारखं? अगं तुझ्या डोक्यात काय येडप झाली का काय तू जरा? काय तुला सांगितलं पाहुणे येणार आहेत बघायला म्हणून. येणार का परत पाहुणे आज?
अगं मम्मी तू मला सुखाने ना जगू सुद्धा देत नाही, पर मला ना अजिबात शांती नाही माझ्या डोक्याला. पर नुसतं काय झालं का आज मुलगा येणार आहे, एक दिवस सुद्धा असा जात नाही का मला मुलगा बघायला येत नाही. मैत्रिणीच्या घरी गेले लगेच म्हणते ये मुलगा येणार आहे बघायला. हॉटेलमध्ये जेवायला गेले लगेच तुझा फोन येतो ये घरी मुलगा येणार आहे बघायला. फिरायला गेले लगेच म्हणती फोन करून ये लवकर घरी मुलगा येणार आहे बघायला. बस मला आहे ना खरं सांगते मम्मी मला ना कंटाळा आलाय आता. अगं मग लग्न करायचं नाही का, अशीच राहायचंय का तुला? हा असंच राहायचंय मला. अगं येडी का काय, पोरीच्या जातीने लग्न करायचं असते हा का असंच राहायचं असते? मी नाही लग्न केलं का बघ बरं, मी लग्न केलं म्हणून तर तू झाली ना. हा, तू लग्न केलं आणि काय झालं आपले पप्पा गेले इथून निघून. हा अगं म्हणूनच ना मी अशी घाईघाईत लग्न केलं, नीट विचारपूस केली नाही काय नाही. हा आला मुलगा केला पसंत केलं लग्न आणि काय निघला दारोडा. मग काय राहावं लागलं ना आता वेगवेगळं, पटतच नाही आमचं. हा म्हणूनच मम्मी मला लग्न करायचं नाही. मी लग्न करू आणि मग काय मी पण तुझ्यासारखा घटस्फोट घेऊ का? अगं तेच नको आहे म्हणून मी तुला रोज एक एक पोरगा चांगला तुझ्या आवडीचा निवडीचा तुला जमल असा पोरगा शोधते, म्हणून रोज पाहुणे बघते. तू ना लयच मम्मी पण मला आहे ना रोज रोज नटायला थटायला अजिबात सांगू नको. आज जरी पाहुणे आले ना तरी मी अशीच बसणार आहे. मला काही माहित नाही. बघ ज्या मुलाला लग्न करायचं असेल ना तो मला कसा पण पसंत करल, असा पण पसंत करल. काही नाही होत. बाई तुझ्या काय डोक्याला डोकं लावायचं. ते मामा पण अजून कसा आला नाही काय माहिती. आता मग आम्हाला कशाला बोलवलंय? अगो मग एखादं गडी माणूस नको का? हा मग बर तर माझा भाऊ कसा जरा फॉरेन रिटर्न आहे ना, हा. त्याच्यामुळे त्याला थोडीशी जास्त कळते. हा मम्मी आणि त्या मुलाकडच्यांना नको वाटायला का फॉरेन रिटर्न आहे आपला मामा आणि नाही त्यांनी इंग्लिश बोलावं. आणि तुला तर माहिती आपल्या मामाला इंग्लिशच येत नाही बोलता. तू पण चेष्टा करायला लागली काय मामाची? बघू येऊ तर दे त्याला आधी. हे बघा आला आला. हा काय काके? अरे काय भावड्या एवढा वेळ असतो होय? तसं नाही, जरा काम होती. मग कसं काम होती म्हणून उशीर झाला. तुझी कायमच काम असतात. येऊन गेले का पाहुणे? अरे तुला कशाला बोलवलंय मी अगोदर? पाहुणे येऊन कश काय जातील बरं? ते बरं झालं. हा येतीलच पाहुणे आता. बरं मी काय म्हणतो, हा हिचं लग्न झाल्यावर लागलीस माझ्यासाठी पण एखादी पोरगी बघ. बघू बघू तुझ्यासाठी पण बघू. पण मला काय म्हणायचंय, एवढा तू फॉरेनला जाऊन आला, एखादी तुला पटली नाही का एखादं लग्न करायला? थांब ना, ते जाऊ दे ते जाऊ दे. मामा मला एक सांग ना, तू एवढा फॉरेनला राहिला पण तू इंग्लिश कस काय नाही शिकला? सांग ना सांग. ते कसं झालं, कसं? तिकडं जाऊन मी शाळेतच नाही घेतो. म्हणजे तू शाळेतच नाही गेला? डायरेक्ट नोकरीला. हा म्हणजे फॉरेनला असं नोकरी पण लागते बिन शिकलं तरी? हा. भावड्या हम्म. अरे नक्की काय काम करत होता तेच? ते महत्वाचं आहे का इथं? सोयरीक मला नाही आधी हिला बघायची. हा. सोयरिकेचं बघा तेवढं. बरं बरं. पाहुणे अजून काय येईनात? घर तर माहित होतं ना त्यांना व्यवस्थित. हा मी तर ऍड्रेस सांगितला होता. मग काय एवढा वेळ लागलाय? बरं मम्मी मी काय म्हणते, पाहुणे अजून आलेले नाहीत, मग मी तोपर्यंत आहे ना जरा एक झोप काढते आणि ते आले का मग आवाज दे मला. किती झोपतीस? सकाळपासून झोपलेली ना अजून झोपतीस का? नुसती झोपाळूच आहे बाई. मी झोपते बघ तू. नको बोलत जाऊ तिला. एवढी कशी आहे कामोस मुलगी. या पोरीला ते काय कळत नाही, नुसतं झोपायचं झोपायचंच असतं. या पाहुणा. नमस्कार. राम राम. नमस्कार. राम राम. बसा बसा बसा. मी बसतो. ते एक काम करा, तुम्ही गप्पा मारा, मी चहा पाण्याचं बघते आणि पोरीला बरोबर. पण घेऊन येते. हा हा नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय म्हणताय? काय नाही, एकदम मजेत. तुमचं कसं काय? आमचं बरं. बरं आहे. आपण कोण? मी पोरीचा मामा. मामा? हो. अरे वा. बरं यायला काही अडचण नाही झाली ना? नाही नाही अजिबात नाही. काय करता तुम्ही? मी फॉरेनला असतो. फॉरेनला असता? हो. अरे वा. कामधंदे तिकडेच चालू आहे. बरे बरे. बाहेरच्या देशात जाऊन माणूस उचापात्या करतोय, उलाढाल्या करतोय, हायला मोठा माणूस म्हणायचं. तुमचे काय कामधंदे? आमचं काय नाही, मी शेती करतो. हा शेती बघतो. वा वा, चांगलं. बाकी एक दोन ट्रॅक्टर आहेत त्याच्यावर मी लक्ष ठेवतो. हा वर्ग आपलं होत करू. वा वा. तुमची पोरं काय करतात? बाहेरच असते ना फॉरेनला.
हा जरा कळीचा मुद्दा आहे. का बरं पोरं काम धंदा नसतील करत? आजकाल पोरांची अडचण झाली आणि त्याला काय लाजायचंय? पोरं काम धंदाच करायला नको म्हणतात. मी करतो ना दादा. हा मुद्दा बाजूला ठेवूया. आपण पोरीविषयी याच्या लग्नाविषयी काय असेल नसेल ते बघू. चुकलं बरं का, आमचं माफ करा. नाही काय माहिती का, लग्न झालं तरी काही न होत नाही, पोरं उशिरा होत्यात. होते न, काय काळजी करू नका तुम्ही. एक नाही एक दिवस देव सगळं बघत असतो. हा, काय अन्याय होणार नाही कोणावर. मला पोरं होतीलच, मला माहिती आहे. पण आले तुफान किती जिद्दना सोडली, काय माणूस आहे. पाहुणं याच्या लग्नाचं बोलूया. बरं जाऊ दे, होते न पोरं पण तुम्हाला बरं का. बरं मंडळी काय करते तुमची? अहो माझंच लग्न झालेलं नाही. हा, म्हणून आपण आधी याच्या लग्नाचं बघूया, मग माझं बघू. कशाला करता काय काळजी, कशाला करता? होणार. अरे दादा जिथं नको तिथं काय बोलत बसलाय. माझ्या लग्नाचं बोल ना, काय करायचं त्याचं लग्न ना लवकर. थोडी चौकशी करायला लागते, 2 शब्द बोलायला नको. मला काय माहिती अजून तसंच आहे. त्याच्या मनाला काय वाटतं, माझ्या इथं सोयरी कॅन्सल करतो का तू आता. बघ होईन. हा, नाही चांगलं. बाकी पगार पाणी तर व्यवस्थित असेल ना तुम्हाला? हा, भरपूर पगार आहे. मग काय होती का त्या पगाराचा? हा? म्हणजे किती उपयोग असेल त्या पगाराचा. हा मग आईला तुम्ही तर मग तिकडे बाहेरच्या देशांमध्ये 7 बारण जमिनी घेतल्या असत्या ना, होय? हा, तिकडे जमिनी आहेत ना आपल्या, इकडं पण कारभार आहे. इंग्लिश येत असेल ना तुम्हाला? येतं. थोडस बोला ना, मग बरं वाटत. बोला. नाही, ते इकडच्या लोकांना समजत नाही ना. काय दादा लय हुशार आहे. हा सगळं कळत आहे दादाला. हा, सगळं इंग्लिश आय कॅन अंडरस्टँड ते. हा. कितवी शिकलेत? मी हो, जुनी 5वी शिकलोय मी बी. आणि मग सोपं होतं का, जुन्या 5वीतच लोकांच्या आईला. बोला. बोलावंच लागल का? मग आता आम्हाला थोडं ऐकव तिकडली भाषा फॉरेनची कशी. कारण परीक्षा माझी नाही घ्यायची, पोरीची घ्यायची. आधी मामा बघू. तुला कळलं का? अरे एवढं येतंय तरी माणूस बोलत नाही, म्हणजे किती माणूस जमिनीवर आहे, अजिबात फुगीर नाही. आईला नाही तर आमची इंग्लिश म्हणजे हिस्ट्रीवर गोष्टी गोष्टी भंगार हातगाडा रुपयाला वाटली जा आईला त्याच्या. असो असो असो. आवाज दे पुरीला. हा, ताईडे, ए ताईडे, आवरलं का? घराची सिस्टीम भारी आहे. इकडून जाते इकडून येते माणूस. घर मोठं आहे ना. हा, चांगले चांगले घर. ताईडे, ए ताईडे, पोरीला घेऊन ये. आले आले. आवाज इकडून तिकडून. सिस्टीमच आमची तशी करायची. ते मोठं घर आहे ना. पोरगी नाव काय? माझं कशाला विचारताय? ही पोरगी आहे. हा, मग पोरीच विचारलं मी. हा, मला वाटलं माझं नाव सांग. माझं संगीता. छान आहे. तुझं सांग की. अक्षय. अक्षय, छान आहे, आवडलं मला. आता पोरीचं सांगितलं तर तुमचं बी सांगा. हा? शांती. आईला ऐकूनच शांती भेटली मनाला. ते दादा हा, मागच्या वेळेस करू नका. अजिबात नाही. शांतीला धर जरा. माझं नाव बबन. बबन. मामा, आईचं चाललंय तरी काय नक्की? हा, मला नाव विचारलं तर ही सांगती. हा, लाजती निश वगैरे काय काय म्हणती? काय चाललंय काय? काहीतरी गडबड दिसते. हा, दादा तू इथं जाळ टाकू नका बरं का. मला पोरगी आवडलेली आता सांगतो मी तुला. तो झाड टाकायला मासाच माझ्या पुढं फाडफाड फाडफाड उड्या मारतोय. तू नको उड्या मार, तू शांत बस. माझ्या लग्नाचं बघ. बर बर दादा जरा विचारपूस कर ना. विचारपूस कर. काय झालं? काय नाही विचार. बर, काय आवडी निवडी काय? आवडी निवडी. मला फिरायला खूप आवडतं आणि हॉटेलमध्ये खायला पण खूप आवडतं बर का. मला पण तिच्यासारखंच फिरायला खूप आवडतं.
चांगले आहे की. तिच्या बरोबर मीच जाते ना तुझ्या बरोबर. एकटीच आहे ना ती मी आणि फिरायला जाते. आणि शिक्षण काय झालंय? शिक्षण हा माझं BSc झालंय. अरे वा, माझं हा तुमचंच म्हणतोय मी. इकडे बघताय. आता त्यांचं बी विचारायला नको का? अहो माझं त्यांचं नाही विचारायचं. असं कसं? पोरगी ही हा गपकी भावड्या करू दे की विचारपूस. आता पोरीस लग्न करायचं म्हणल्यावर जसं आपण पोराची विचारपूस करतो घरच्यांची दारच्यांची, तसं त्यांना पण करू दे की. पोरीची विचारपूस करतो बघायला आल्यावर, आई बापाची नाही. गपरे तू मध्ये मध्ये करू नको. पाहुणे जरा तुम्ही फॉरेनला जाऊन बिघडल्यागत झालंय. आम्हाला माणूस की अजून चौकशी करायची सवय. काय शिक्षण आहे तुमचं? बालवाडी रिटल. अरे वा, त्यामुळेच तुम्ही अजून बाल मन जागृत ठेवलंय तुमचं. हो दादा पोराचं सांगा. आवर घाल जरा स्वतःला. आता सांगतो चालायचं. चालायचं काय तू. मी तर लय राडा करी ना मग. आता ग बसतो. तू माझ्या लग्नाचं बघ, तुझ्या नाही. बर बर, पोराला काय प्रश्न विचारायचे असतील विचारून घ्या तुम्ही. तू मामा विचारल. मामा विचारल. बरं विचार मामा मामा. विचारतो. पोरा हा, कामधंदे काय? शेती बरं किती एकर आहे? 25. बरोबर. 25 एकर शेती आहे, पण एकटाच गडी आहे. गडी म्हणजे आम्ही दोघं सांभाळतोय. हा ते म्हणते गडी. ते काय झालं ना, जरा मी लहान असताना आई वारली ना, हा तेव्हापासून गड्यासारखंच काम. नाही नाही दादा एकटाच असतो ना. ते कधी कधी काय बोलतो त्यालाच कळत नाही, त्याच्यामुळे मनावर घेऊ नका. हा, हा. म्हणजे एकटंच म्हणजे अजून त्याच्या नावावर नाही झालं का? नाही नाही नाही, अजून 7-12 आमच्याच नावावर आहे. असं का? हा हा लग्न झाल्यावर करतो म्हणलाय. हा बघू आता. बर, पुढचा प्रश्न. तुमच्या काही अपेक्षा? आमची काहीच अपेक्षा नाही, फक्त पोरगी लग्न लावून द्या बस तेवढंच. बाकी काय अपेक्षा नाही. आमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या. तुमच्या अपेक्षा? हा, आता म्हणजे आमच्या दोघांच्या अपेक्षा हो. लागतंय काय माणसाला? पोरगी चांगली पाहिजे, घरदार चांगलं पाहिजे, घरची माणसं सोन्यासारखी आहेत. हा हा हा. सारखं त्यांच्याकडे काय बघते, बरं मी काय आईकडे काय बघतायत? काय विचारायचं राहिलंय का? नाही, पोरगी पसंत असल तर सांगा. पसंत आहे मला. मग एक मला काम पोरगी करा ना. पसंत. मी काय म्हणतो दादा, तुम्ही दोघं जरा काही बोलायचं असेल तर बोला. हा. आणि नाही नाही ऐका, काय बोलण्यात ठेवण्यात काय ठेवलंय. 1 मिनिट. अहो, बोलल्याशिवाय गोष्ट पुढे सरकती का? पण एक काम करा, तुम्हीच दोघं इथं निवांत बसा, आम्ही दोघं बाजूला जातो, म्हणजे तुम्ही अडथळा नको तुम्हाला. चला येऊ बोलून जरा. मोठ घेणं देणं काही बोलू ना. हा हा, जरा पुढचा विचार करायला लागेल ना आपल्याला. बावड्या तू घरातलं बघ जरा. हा मी नाश्ता बनवून ठेवलाय. हा. काय कमी जास्त तेल मीठ बघ बरं जरा. जावा बाबा लागा कामाला. चला की. पोरांनाच पाठवलं असतं, तुम्ही कशाला जाता? अय दादा, होय गप्पा मार. होय ताई. अरे अरे ऐक दादा, ताईडे, मामा मला काही भानगडच कळाली नाही. अरे आम्हाला आवडी नवडी विचारायच्या होत्या ना. हा तुम्हाला मग हे नाही दोघं कुठे गेले? तुम्हाला नाही कळणार भानगड. नाही माझं आलं सगळ्याला आता लक्षात. काय झालं? काय नाही झालं, हा? आता बरंच काय होईल. नेमकी बरंच विषय काय काय? होईल? विषय काय आहे? तुम्हाला नाही कळायचं आहे तेवढी जाते. मामा जाऊ दे, तू गप बस, काय नको डोकं लावू, मरू दे. काही कळतच नाही आपल्याला नक्की चाललंय काय. आईला याला पोरगी पसंत पडायची तर ह्यो तुझ्याच आईला घेऊन गेला. हा बघू आता काय होतंय ते, आल्यावरच कळल. जाऊ द्या बस गपची. तुम्ही काय रडताय पण? नाही मला माहिती काय होणार. असू द्या असू द्या. विचारा ना तुम्हाला काय विचारायचंय. आता आम्ही काय विचारणार? हा, सगळं तर आम्हाला पसंत आहे, पण होय आता पुढं कसं करायचं? तुम्ही म्हणाल तसं करू, माझी काहीच हरकत नाही. नाही, कसं आहे माहिती आहे का, लग्नाचा विषय टांगळाता ठेवून नाही जमत, उरकून टाकायला लागतोय पाटकुनी. उरकू की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर. म्हणजे तुम्हाला पसंत आहे म्हणायचं. होय. आमचं घरदार पोरग
आम्ही जावाई तेजा देवाला. चालतंय मग काय काळजी करू नका. पोरांना करतो आम्ही तयार कसं बी. फक्त तेवढं या महिन्याच्या आत उरकून घ्यायचं लग्नाचा बार. काय आहे, पोरांचं अजून वय, पण आपलं कसं एकदा निघून गेलं तर काय नाही. म्हातारपणाला काठी नको का पाहिजे का नाही. लहानपणापासून मी तिला कसं सांभाळले मलाच माहितीये. पिदाडा नवरा न करून दिला आई बापांनी, मग काय दिली सोड चिठ्ठी मी, आणि तेव्हापासून अशीच आहे. आता तुम्ही आलात एवढे राजबिंड. नाही कसं आहे माहितीये का, मी पण पोराला एकट्याला सांभाळलाय. आतापर्यंत त्याला आईची माया नव्हती, म्हणलं आता तरी आईची माया द्यावा त्याला. आपलं काय नाही, पोरासाठी जीव तुटतो आपलं फक्त. माझ्या पण मनात तेच होतं जे तुमच्या मनात आहे. बरं चालतंय मग. आता काय आपली पसंती झाली, पोरांची बघू काय पसंती होती. तशी बी आपल्या पुढे आहेत का पोरं. नाही. हा आणि आपण त्यांना अजून चांगलं बघून देऊच की नंतर मग. हा चालतंय चालतंय. आता काय तुमच्या पोरीची काळजी नाही, मीच बघन तिच्यासाठी चांगलं स्थळ एखादं. होय चालते. चालतंय. चला मग सांगून टाकू पोरांना, लागा तयारीला. देजा हिला देजा. चला आहे ना संगीता, हे दोघं बराच वेळ झाले आले नाही. नेमकी भानगड काय? आता मलाच काही कळायला मार्ग नाही. खरं तर बोलायला आम्ही दोघांनी पाहिजे होतं. हा. हे दोघं एवढा वेळ तिकडे जाऊन बसले. आले आले आले. काय अर्थ नाही बोलण्यात आता. बराच वेळ लावणं पाहुणं. नाही कसं आहे, काही गोष्टी फायनल करायच्या म्हणल्या वेळ लागतोच. अयो म्हणजे फायनल केलं होय तू. हा आता काय पसंती म्हणल्यावर काय विचार करायचा आहे जास्त. मी पसंत आहे तुला. महिन्याच्या आत लग्नाचा बार उडून द्यायचा. हा का. अजिबात हायगई ठेवायची नाही. मी काय गोष्ट म्हणतो आहे. दादू, हा. मी माझ्या मित्रांना फोन करतो आणि हा? सगळ्या मित्रांना सांगतो, अरे तुमच्या भावाचं लग्न जमलं. भावाचं नाही बापाचं जमलंय. काय हा पाहुणे, अहो तुम्ही याचं लग्न जमायला आले, तुमची तुरी मध्ये कुठं लाविता? का आम्ही काय लग्न जा केलं तर काय दुष्काळ पडन काय. आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे आम्ही तू अगांनी ठरवलंय हो. हा. अहो तो पोरगा आहे ना तुमचा. मग मी कुठं म्हणलं दुसऱ्याचं आहे, माझंच आहे ना येऊ. हा मग तुमची मंडळी. आमची मंडळी गेली, मग म्हणलं पोराला आईचं प्रेम द्यावं, आपल्याला म्हातारपणात काठी बागावी. आता योगाने त्यांचा दिवस अवघड चालू आहेत, म्हणलं करून टाकावं लग्न. अगं कसे, आता एवढे दिवस मी एकटी राहिले, तुला वडिलांचं प्रेम नाही मिळालं, आता मी पण एकटी नाही राहणार, तुला पण वडिलांचं प्रेम मिळेल. अगं पण मला वडील नकोच आहेत नाही. आणि अहो दादा तुम्हाला पण. नकोय पण त्यांना पाहिजे, समजून घ्या जरा. म्हणजे झालं सासू म्हणायचं होतं मला, आता मम्मी म्हणावं लागेल. म्हणजे हा माझा भाऊ. इथं लग्न पाहुणे, आता ही तुम्ही बहीण काही घोळ घालू नका. यांचं दोघांचं होऊ द्या, बाकीचं नंतर बघू. ए भावड्या, तू गप, नाही तर जा बाबा इथून, तू आणि गोंधळ घालशील. ऐकत जा. अहो मेवणे बुवा, ले नका लोड घेऊ. आता ताईच्या आणि दाजींच्या लग्नाची तयारी करा, तुमच्यावरच भार आहे सगळा. आणि भेटलं कोण लग्नात तर तुमचा बार दी उडून. हा मग जमतय माझ्या लग्नाचं म्हणताय ना, मग जमतय. बर चला आता चहा पाण्याचं बघा आमचं. काय हो, चहा पाण्याचं काय, आता जेवणच करून जा की. त्याच्या आईला. चला मामा शेती दाखवा तुमची. बरं. अं,